आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। विधानसभा अध्यक्षांसोबतच्या भेटीनंतर मविया नेते आणि फडणवीसांची बैठक। भास्कर जाधव, जयंत पाटील, पटोले फडणवीसांना भेटलेत आणि नार्वेकरांसोबत विरोधी पक्षनेते पदावर चर्चा झाल्याची माहिती आहे। राज ठाकरेंच्या जागी अन्य कोणी असतं तर भाजपनं थैथयाट केला असता। राज ठाकरेंच्या कुंभस्नानावरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोल आहे। ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहे। आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता। एवढीच हिंमत असेल तर बकरी ईदच्या दिवशी प्रश्न विचारा। राज ठाकरेंच्या गंगा नदीबाबतच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं आव्हान आहे। जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही। सगळे प्रश्न हिंदू समाजालाच विचारायचे, सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे। ईदच्या टायमाला आणि बकरी ईदच्या टायमाला विचारा ना। खरं ऐकायची सवय भाजपला नाही, भ्रष्टाचार केला असेल म्हणून वक्तव्य झोंबलं। हिंदुत्वातील चुकीच्या गोष्टी दाखवण्याचाच राज ठाकरेंचा प्रयत्न आहे। अविनाश जाधवांचं वक्तव्य। राजसाहेबांनी असं म्हटलं की आत्ताच कोविड सारखा एक मोठा आजार गेलेला आहे, आंघोळ करायला विरोध नाहीये, पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात किंवा त्या गंगा मातेचा जो काही पावित्र्य तो राखत नाही, याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायसबेसह शिवलिंग मोराळेला 6 आरोपी करा, अंजली दमाने यांची ही मागणी आहे। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, SP बारगळ, PSI राजेश पाटील, PI महाजन, PI भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत, जे LCB चे अधिकारी होते ते, अशा 10 जणांना सह आरोपी करा। ईडीच्या ऑफिसला सोड हे मुंडेंनीच मरोळेला सांगितलंय। बालाजी तांदळे, शिवलिंग बोराडे आणि सारंग आंधळे याला मुंडेंच्याच मोबाईलवरून मेसेज जायचे, अंजली दमाने यांचा हा आरोप आहे। बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, सारंग आंधळे असो, या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं की तू कराडला घे, इकडनं इथे सोड CIDच्या ऑफिसमध्ये। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळे सर्वांचेच CIDR काढा आणि अंजली दमाने यांची मागणी। तर सर्व माहिती कोर्ट आणि उज्ज्वल निकम यांना देणार, दमाने यांची माहिती। आता माझ्याकडे आलेली सगळी माहिती मी ती जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे त्या पहिल्या हिअरिंग मध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल निकमनी करावी। धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। धनंजय मुंडेंकडे खंडणी गेली होती, त्यांच्याकडे हत्येची देखील पूर्ण माहिती आहे, जरांगेंचा हा आरोप। आता माझ्याकडे आलेली सगळी माहिती मी ती जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की पीक पाहणी बंधनकारक करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। पीक विमा संदर्भात नागरिक सुविधा केंद्रातूनही काही घोटाळे झालेत, संपूर्ण यंत्रणेत जे दोष निघतील त्यांच्यावर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे CFC सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत, त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल।